मैं मुख्यमंत्री नहीं हूँ, ना ही मैं गृह मंत्री हूँ। तो मुख्यमंत्री जो है, मुख्यमंत्री जी को पूछो किसका हाथ है, क्योंकि आरएसएस का मुख्यालय वहाँ है। अब इनके कार्यकाल में वहाँ डबल इंजन सरकार है ना, महाराष्ट्र में और केंद्र में। तो डबल इंजन सरकार की असफलता है, और अगर ये सरकार असफल है तो इन्होंने इस्तीफा देना चाहिए। सर, भाजपा नेता को कहना है कि ये हिंसा है, तो ये किसकी साजिश है, किसकी साजिश है? और इसलिए मैंने कहा कि जिसका जन्म गुजरात में हुआ था, उसका औरंगजेब, जब हमारे छत्रपति शिवाजी महाराज उनके पश्चात महाराष्ट्र के ऊपर उन्होंने आक्रमण किया था और महाराष्ट्र में उनकी कब्र बांधी गई। बार बार कहना ठीक नहीं, लेकिन सच्चाई है कि गुजरात में जिसका जन्म हुआ था वो औरंगजेब महाराष्ट्र के खिलाफ, छत्रपति शिवाजी महाराज जी के खिलाफ जो महाराष्ट्र में आए थे, वो वापस आगरा नहीं जा सकते। तो अब 400 साल पुरानी बात आप निकाल रहे हैं तो निकालो, और इमीडिएट जो भी वहाँ उनकी कब्र है काट डालो। लेकिन उस वक्त चंद्रबाबू नायडू और नीतीश कुमार जी को जरूर बुलाइए। कौन से बयान, क्या बयान? मैंने कहा ना कि उन्हीं की सरकार है ना, चिल्ला चिल्ले नाटक ढोंग क्यों कर रहे हैं, नाटक क्यों कर रहे हैं? जाओ मोदी जी के पास। नाही, मगाशी विधान भवनात येताना तुम्ही बोलत होतात, काय विषय काय? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो निर्माण झाला त्याचबरोबर औरंगजेबाची कबर होणं पुन्हा एकदा राजकारण पेटले, आपली काय मत आहे? गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब, गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष करून बलाढ्य सत्तेला नमवून जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं, त्या स्वराज्यावरती महाराजांच्या निधनानंतर चालून आला होता। औरंगजेब जिंकायला आला होता महाराष्ट्र, पण महाराष्ट्राच्या मातीचा एक कणही जिंकू शकला नाही। महाराजांपासून स्फूर्ती आणि प्रेरणा घेतलेल्या महाराष्ट्राने, मग त्याच्यात साहजिकच आहे छत्रपती संभाजीराजे, राजाराम महाराज, ताराराणी आणि असंख्य मावळ्यांनी त्याला मुठमाती दिली। थोडक्यात काय की महाराष्ट्र जिंकायला आलेला औरंगजेब, गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता। महाराष्ट्रातली माती तो जिंकू शकला नाही, मातीचा कण जिंकू शकला नाही, पण महाराष्ट्राने त्याला मुठमाती दिली। अशा औरंगजेबाचं समर्थन कोणीही शिवप्रेमी करणार नाही। त्याच्यामुळे जर कोणी त्यांचं थडगं उकळण्याची भाषा करत असेल तर नुसती भाषा किंवा आंदोलन करण्यापेक्षा डबल इंजिन सरकार जे आहे ते नुसतं वाफा सोडतंय का? कारण मुख्यमंत्र्यांनी ही कबर उखडण्यामध्ये असमर्थता दाखवलेली आहे आणि त्याला केंद्राचं संरक्षण आहे। म्हणजे केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देणार असेल तर मग केंद्र सरकारला विचारलं पाहिजे, किंवा भारतीय जनता पक्षाला आम्ही विचारतोय, तो औरंगजेब तुमचा कोण लागतो? आणि दुसरी गोष्ट अशी की औरंगजेब असो, अफजल खान असो, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत। ते जर यांना वाटत असेल नष्ट करायचं तर आंदोलन काय करताय? तुम्ही सरकारकडे जा, मोदींकडे जा आणि मोदींना म्हणा की गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब जो महाराष्ट्राने त्याला मुठमाती दिली, ती कबर तुम्ही उद्ध्वस्त करा। आणि तो जेव्हा सोहळा कराल तेव्हा चंद्रबाबू आणि नितीश कुमारला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा। आहे सोपा विषय आहे, त्याच्यात दंगल करायचं कारण काय? कालची नागपूरची दंगल पूर्वनियोजित होती, कारण अफवा त्याच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात पसरवण्यात आली। आता त्याच्याबद्दल गृहमंत्र्यांचं घर हे नागपूर आहे, आरएसएसचं मुख्य कार्यालय नागपूर आहे। अशा या नागपूरमध्ये हिंदू खतरमे कसा काय? मग इतके वर्ष तुम्ही केलं तरी काय नेमकं? मग पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृह खातं झोपा काढत होतं का? हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला का नाही? आणि जर आला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का? या सगळ्या एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत।
अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये राज्याचे जनतेचे प्रामुख्याने प्रश्न सोडवले गेले पाहिजे, मांडले गेले पाहिजे. मात्र औरंगजेब खबर असेल, दंगल नाही प्रश्न अगदी तुमचा प्रश्न योग्य आहे. सरकार त्याचं अपयश लपवण्याचा प्रयत्न करते आणि हे अपयश लपवण्यामध्ये आणखीन अपयशी ठरते. मला भारतीय जनता पक्षाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचं हिंदुत्व आम्ही पाहिलेलं आहे, हे हिंदुत्वाचं ढोंग आम्ही पाहिलेलं आहे. तुम्हाला जर का एवढा हिरव्या रंगावरती राग असेल तर पहिल्या प्रथम तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढून दाखवा. भारतीय जनता पक्षाने पहिले ते करावं आणि मग हिंदू मुस्लिम करावं. कारण एका बाजूला हिंदुस्थान पाकिस्तान करायचं आणि पाकिस्तान सोबत मॅच खेळायची, ती मॅच दुबईत करायची आणि त्या मॅचला यांची पोरं टोरं जाऊन ती मॅच बघणार. म्हणजे मंत्र्यांची पोरं, अमित शहाचा मुलगा हा मॅच आयोजित करणार. इकडे साध्या मुलांना, गरीबाच्या मुलांना हिंदुस्थान पाकिस्तान करून लढवायचं आणि तिकडे दुबईत जाऊन मॅच बघायची. हे हिंदुत्व कोणतं? बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहेत ही माहिती आल्यानंतर एक तर तुम्ही त्या शेख हसीनाला इकडे सहारा दिला, त्या नक्की कुठे आहेत कल्पना नाही, पण त्याच बांगलादेशबरोबर क्रिकेट मॅच खेळायची. म्हणजे सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची आणि त्याच्यावर तुम्ही राजकारणाची पोळी भाजायची. हे अत्यंत घृणास्पद राजकारण आहे. अशा घटनांना चिथावणीखोर वक्तव्य जबाबदार आहेत का? कारण अबू आझमी असतील किंवा नितेश राणे असतील अधिवेशन नाही, काळात यांची मिलीभगत आहे, यांची सगळी मिलीभगत आहे. यांच्याकडे कोणते मुद्दे राहिलेले नाहीत. परत एकदा सांगतो, औरंगजेबाचं समर्थन कोणी शिवप्रेमी करणार नाही, आम्ही पण करत नाही, करूच शकत नाही. पण हा विषय काढण्यापूर्वी ज्या हतबलतेने आज मुख्यमंत्री म्हणालेत की त्या कबरीचं आम्हाला रक्षण करावं लागतंय, जा ना मोदींकडे जा आणि तुम्ही ते रक्षण तुम्ही करताय हे सांगितलं, त्याच्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो. मग औरंगजेब तुमचा लागतो कोण हे उत्तरही मुख्यमंत्र्यांनी द्यावं. जबाबदार आज प्रदीप पुरोहित भाजपचे खासदार आहेत, त्यांनी पंतप्रधान शिवाजी महाराजांशी अशा हेच तर भाजपचं घाणेरडं राजकारण आहे. म्हणजे एका बाजूला ही पराक्रमाची प्रतीकं जी आहेत किंवा पुरावे आहेत ते काढायचे आणि कोणाही ऐरागैराची आमच्या दैवताबरोबर तुलना करायची. कोरटकर मोकाट सुटलाय, त्याला काही पकडत नाही. सोलापूरकर आहे, कोश्यारी तर इकडे मजा मारून गेलेले आहेत. म्हणजे एका बाजूनी शिवछत्रपतींचा अपमान करायचा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही औरंगजेबाचा विषय काढून आमच्यात दंगली लावायच्या. असा म्हणजे खरोखर कर्तृत्वहीन माणसाची छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना करणाऱ्याला एकाला तरी भर चौकात फटकावला ना तर पुढे प्रकार होणार नाही. पायऱ्यांवर आंदोलन केलं, जो पक्ष सत्तेत आहे त्या पक्षाचा उपमुख्यमंत्री अशा वेळेला औरंगजेबची कब्र काढा म्हणून आंदोलन करतात पायऱ्यांवर. म्हणजे हे अपयशी सरकार आहे, फसवेगिरी करून सत्तेवर आलेला आहे. आणि तो जो प्रश्न तुम्ही विचारलात की यांच्या सगळ्या फसव्या योजना ज्या थापा यांनी मारल्या होत्या निवडणुकांमध्ये, लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल, बऱ्याचशा गोष्टी. आता मी बसलो होतो त्या शाळेचं अनुदान, म्हणजे शेतकरी आत्महत्या करतायत, त्या नागरीने आत्महत्या केली, पाण्याच्या कैलास नागरीने आत्महत्या केली. त्यांच्या बहिणींनी काल सगळ्यांसमोर आपल्या सरकारला सांगितलं की तुम्हाला लाज वाटली पाहिजे, भारत हा कृषीप्रधान देश म्हणता आणि शेतकरी आत्महत्या करतात, तुम्हाला कसलीच लाज नाही वाटत? काय उत्तर काय तुमच्याकडे? शिक्षक आत्महत्या करतायत. म्हणजे एक एक गोष्ट तुम्ही औरंगजेबाचा थडगं जरूर उकरा, पण त्याच वेळेला शेतकऱ्यांच्या चिता जळतायत त्याच्याकडे लक्ष देणार आहेत की नाही? शेतकऱ्यांच्या चिता जळतायत, आत्महत्या करतायत शेतकरी, त्या चिता जळतायत तुमच्या डोळे देखत आणि तुम्ही औरंगजेबाचा थडगं उकरताय. तर एकदा उकरून तो विषय संपून टाका. जबाबदार कोण वाटतं तुम्हाला? असं म्हणतात भाजपचे आमदार, असं म्हणतात की पोलीस तिथे उशीर आले, एकीकडे चिथावणीवर वक्तव्य आणि हिंदू परिषदेचं आंदोलन. म्हणजेच सरकार अपयशी आहे ना. तिकडे आरएसएसचं मुख्य कार्यालय, तिथे आरएसएसच्या कार्यालयाला डबल+ सिक्युरिटी आहे. अशा परिस्थितीमध्ये नागपूरमध्ये दंगल होते कशी? पूर्वनियोजित असेल, बाहेरून लोक आले असतील, असं एक उपमुख्यमंत्री काहीतरी म्हणाले म्हणतात. म्हणजेच काय की स्वतःचं सरकार किती दुर्दैवाने मी म्हणेन की बेकार आहे हेच त्यांनी म्हटलेलं आहे. अनिल परब बोलत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आक्रमकपणे ते आक्रमकपणा नव्हता, तो भेदरटपणा होता. त्या भेदरटपणाला आक्रमकपणा नाही म्हणता येत. आज अचानकपणे ते आक्रमक झालेले दिसले. आज अचानकपणे ते आक्रमक झालेले दिसले. अगदी अहो, त्याला आक्रमकता म्हणत नाही, त्याला भेदरटपणा म्हणतात. पीछे किसका हाथ है, क्या लगता है? मैं मुख्यमंत्री नहीं हूं, ना ही मैं गृह मंत्री हूं,
तो मुख्यमंत्री जो है, मुख्यमंत्री जी को पूछो किसका हाथ है, क्योंकि आरएसएस का मुख्यालय वहां है। अब इनके कार्यकाल में वहां डबल इंजन सरकार है ना, महाराष्ट्र में और केंद्र में, तो डबल इंजन सरकार की असफलता है, और अगर ये सरकार असफल है तो इन्होंने इस्तीफा देना चाहिए। सर, भाजपा नेता को कहना है कि ये हिंसा है जो ये साजिश की ओर इशारा करती है, साजिश की ओर इशारा करती है। किसकी साजिश है, हिंसा। किसकी साजिश है? और इसलिए मैंने कहा कि जिसका जन्म गुजरात में हुआ था, ऐसा औरंगजेब, जब हमारे छत्रपति शिवाजी महाराज उनके पश्चात महाराष्ट्र के ऊपर उन्होंने आक्रमण किया था और महाराष्ट्र में उनकी कब्र बांधी गई। बार बार कहना ठीक नहीं, लेकिन सच्चाई है कि गुजरात में जिसका जन्म हुआ था वो औरंगजेब महाराष्ट्र के खिलाफ, छत्रपति शिवाजी महाराज जी के खिलाफ जो महाराष्ट्र में आए थे, वो वापस आगरा नहीं जा सके। तो आप 400 साल पुरानी बात आप निकाल रहे हैं तो निकालो, और इमीडिएट जो भी वहां उनकी कब्र है उखाड़ डालो। लेकिन उस वक्त चंद्रबाबू नायडू और नीतीश कुमार जी को जरूर बुलाइए। लगातार जिस तरीके से बयान मिनिस्टर्स और मंत्रियों द्वारा आ रहे थे, क्या कौन से बयान, नीतीश राणे जैसे क्या बयान? जो लगातार औरंगजेब का मुद्दा छेड़ रहे थे, नीतीश राणे हो, सिंह राजा हो, क्या लगता है कि वो प्रमुख कारण बना इस पूरी हिंसा के? नहीं, मैंने कहा ना कि उन्हीं की सरकार है ना, चिल्ला चिल्ले नाटक ढोंग क्यों कर रहे, नाटक क्यों कर रहे? जाओ मोदी जी के पास। पण मुख्यमंत्र्यांनी आशा और नहीं, और जो बुलडोजर यूपी में चला रहे थे, वैसा बुलडोजर चलाओ ना, किसने रोका है? मुख्यमंत्र्यांनी अशा वक्तव्य है, अगर ऐसी बात है तो भाजपा ने अपने झंडे से हरा रंग निकालना चाहिए। बिल्कुल, अगर भारतीय जनता पार्टी बीजेपी को हरे रंग से कुछ तकलीफ है तो उनके झेंडे पर जो हरा रंग है वो उन्होंने हटाना चाहिए। तुम्ही आमच्या भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला, शिवसेनेचा भगवा जो शिवछत्रपतींचा भगवा आहे त्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला, आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता। तुमच्या झेंड्यावरचा पहिला हिरवा काढा। एकनाथ शिंदे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी परब यांना उद्देशून असं बोलले की तुम्ही आणि अनिल परब हे नरेंद्र मोदी यांना भेटायला गेला होतात आणि माफी हो, तेव्हा एकनाथ शिंदे हे मोदींच्या कचरा डस्टबिनमध्ये होते, आम्हाला कळलंच नाही। चला, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।